काय तुमचं सुद्धा बेली फॅट म्हणजे पोटाचा घेर वाढलाय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी नंदिनी डाके, हेल्थ कोच 100 दिवस आरोग्याचे या सिरीज मध्ये आज आपला डे 13 आणि आजचा आपला विषय आहे बेली फॅट वाढण्याचं कारण काय आणि त्याचं रुटीन काय असावं। सगळ्यात पहिल्यांदा बेली फॅट म्हणजे आपल्या पोटाच्या अवयवाभोवती वाढलेली चरबी। ही चरबी दोन प्रकारची असते, सबक्युटेनस फॅट आणि व्हिजरल फॅट। सबक्युटेनस फॅट म्हणजे त्वचेखालील चरबी आणि व्हिजरल फॅट म्हणजे पोटाच्या आत अवयवांभोवती वाढलेली अतिरिक्त चरबी। आतडे, लिव्हर यांच्या भोवती ही चरबी साठते आणि मग आपल्याला बीपी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, कोलेस्टेरॉल, थायरॉइड तसेच पित्त, अपचन यासारखे त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते। ही चरबी चिकट आणि रासायनिक असते, त्यामुळे वितळायला जास्त वेळ लागतो। आपण पाहतो की लेडीजला डिलिव्हरी नंतर किंवा तिशी नंतर त्यांचं बेली फॅट वाढलेलं असतं। हे होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या हार्मोनमध्ये झालेले बदल। तर हे बेली फॅट का वाढतं? चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि पाण्याचं प्रमाण तसेच हार्मोनमधील बदल। चुकीचा आहार म्हणजे जंक फूड, फास्ट फूड, साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणे। लक्षात ठेवा, बेली फॅट कमी करताना जसा आहाराचा रोल इम्पॉर्टंट आहे तसाच व्यायामाचा रोलही तितकाच इम्पॉर्टंट आहे। पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला पोटाचा व्यायाम कमीत कमी 15 मिनिट आणि जास्तीत जास्त 30 मिनिट करावा लागेल, परंतु हा व्यायाम करताना अतिशय प्रॉपर पद्धतीने हळूहळू आणि कुठल्याही कोचच्या मार्गदर्शनाखाली करावा। तुम्हाला रिझल्ट 1 ते 2 आठवड्यात दिसणार नाही, परंतु 6 ते 8 आठवड्यात मात्र तुमचं बेली फॅट नक्की कमी झालेलं दिसेल। तुमच्याही मित्रपरिवारात जर कोणाचं बेली फॅट वाढलं असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा। तसेच तुम्हालाही वजन कमी करायचं असेल किंवा बेली फॅट कमी करायचं असेल तर मला स्टार्ट असा मेसेज कमेंट बॉक्समध्ये टाका आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा।